आता काय नेमका प्रश्न होता? अनेक म्हणजे जवळपास 5.5 महिन्यापासून ते दाम्पत्य जे आहे ते इथे येते. दात पोलिसांकडून काही मिळत नाहीये. काय झालं की मला रोज 250-300 फोन कमीत कमी तिथे येत असतात आणि कोणी रॅन्डमली फोन करत असतात. आणि एक दिवशी एका व्यक्तीचा फोन आला आणि फोन आल्या आल्या तो बिचारा माणूस तिथं रडायला लागला. आणि 1-1.5 मिनटं रडल्यानंतर तो म्हणाला की माझी मुलगी 5-5.5 महिने ही बेपत्ता आहे आणि अजूनपर्यंत सापडलेली नाही आणि पोलीस स्टेशनला जातो तर आम्हाला कुणी तिथं न्याय देत नाही, आम्हाला बसवत सुद्धा नाही, आमच्याशी साधी चर्चा सुद्धा करत नाही. आणि एक कुणीतरी खलाटे नावाचा इथं पोलीस अधिकारी होता, PSI, तो तर अशा लेवलला जाऊन बोलायचं की आम्हाला दुसरं काही काम नाही का, आता इलेक्शन लागले, तुम्ही नंतर या, तुमच्यासारखे बरेच असतात. आणि मग अशा पद्धतीची वागणूक त्या सामान्य परिवारातलं म्हणजे मजुरी करणारे ही लोक आहेत. नवरा बायको रोज मजुरी करतात, त्यात त्यांचं घर चालतं. आणि मग असं झाल्यानंतर जेव्हा मी इथं येतो असं कळालं तेव्हा काही प्रमाणात त्यांच्यावर प्रेशरसुद्धा आणण्यात आलं की रोहित पवारांना इथं बोलू नका, नाही तर मग हा तपास कधीच तिथं होणार नाही. आज इथं आलो, विषय समजून घेतला पालकांकडनं. अतिशय वाईट आहे. 14 वर्षाची मुलगी आहे, म्हणजे पॉस्कोचीच केस खऱ्या अर्थाने इथं लागू शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे. 14 वर्षाच्या मुलीला 21 वर्षाच्या मुलाली तिथं पळवून नेलं. गेले 5-6 महिने ते दोघं कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही, कारण का पोलिसांकडनं तपासच दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेला नाही. आणि मग असा कुठेतरी काल परवा आम्ही बोलल्यानंतर आता तपासाला जल्लद गती आलेली आहे. एका चांगल्या अधिकाऱ्याला त्याच्यावर नियुक्त केलेला अजून एक नवीन अधिकारी तिथं नियुक्त केला जाईल आणि मग आता कुठेतरी खऱ्या अर्थाने तपासाला सुरुवात होईल. त्यामुळे आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना हेच सांगितलं, अशी जर गरिबाची परिस्थिती असेल, एखादी 14 वर्षाची मुलगी बेपत्ता होईल, तुम्ही तरी त्या बाबतीतला तपास करत नसाल आणि हे आमच्यापर्यंत आलं असेल तर अशा किती केसेस असतील. त्यामुळे होम डिपार्टमेंटली सुद्धा सामान्य लोकांकडे लक्ष देत असताना कुठंतरी महत्त्व दिलं पाहिजे, न्याय दिला पाहिजे, अशा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. प्रश्नच तो आहे की पोलिसांनी खरं सर्वसामान्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे, मात्र पोलीस अलीकडे गुन्हेगारांनाच संरक्षण देताना दिसतात. कसं आहे की 100% पोलीस खराब आहेत असं नाही, 5-10% हे नक्कीच नासके पोलीस अधिकारी आहेत. काही दिवसांपूर्वी तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा बघितलं असेल, हडपसरमध्ये सुद्धा बघितलं असेल, जी काय अवैध दारू प्रकरणाच्या मुळे 18-20 लोकांचा मृत्यू झाला. हा तर आकडा फक्त पोलिसांचा आकडा आहे, पण काही लोक त्याच्या आधीसुद्धा दारू पिऊन म्हणजे 2 दिवस आधी, 1 दिवस आधीसुद्धा दुर्दैवाने त्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. तो आकडा अजूनपर्यंत याच्यात आलेला नाही. आणि हे अवैध दारू धंदे का चालू आहेत, कारण का याच्यात काही पोलीस अधिकारी हे समाविष्ट आहेत. स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते. दारूमुळं झालंच नाही असं ते ठामपणे या ठिकाणी सांगत होते. म्हणजे बघा, त्यांच्याकडून जर अशा प्रकारची कृती होत असेल तर नाही, हे मुख्य व्यक्ती चुकीचंच जर आहे, अशा करत असेल- चुकीचंच आहे. पोलीस डिपार्टमेंटकडनं असं कुठं सांगण्यात येत असेल, नाही ते हृदयविकाराने मेलं, दुसरं काहीतरी झालं, हे खरंच चुकीचंच आहे. लोकांना सुद्धा माहीत होतं हे कशामुळे झालेलं आहे. खऱ्या अर्थाने इथं जर बघितलं तर एक नेक्सस आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, एक व्हिडिओ लोकांमध्ये प्रसिद्ध झाला होता, ज्याच्यात एक गाडी आणि लोकांनी ते गाडीचं अख्खं तिथं व्हिडिओ काढला होता. तिथं हिंदी भाषिक व्यक्तीला विचारलं की ये गाडी किसके लिए है, तो त्यांनी सांगितलं हे जो दारू है इस गाड़ी से हम दारू बेचते हैं. मग ये कहाँ पे बेची जाती है, तर त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड जाती है, पुणे जाते है, हर एरिया पे जाके ये गाड़ी का इस्तेमाल होता है, ये फुगा में भरा जाता है. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सगळं सांगितलं होतं. त्याच्यावर कारवाई फार उशिरा झाली असं आम्हाला कळते. त्यामुळे एक नेक्सस आहे आणि याच्यात हफ्ते हे पोलीस डिपार्टमेंट घेते, म्हणजे घेते, त्यातले काही पुरावे हे मी स्वतः सोशल मीडियावर तिथं टाकलेले आहेत. लोकांचं सुद्धा हेच मत आहे. त्यामुळे आत्ता ह्या घटना घडल्या, गरिबाच्या घरात त्यांचे कर्ता व्यक्ती आता दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला आहे. पण ही चर्चा फक्त आत्ताच आहे, ही ॲक्शन आत्ताच आहे. एक 10-20 दिवसानंतर सगळं शांत झाल्यानंतर सगळं नॉर्मल होईल. त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुंडागर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट हलाखीची परिस्थिती झाली. दिवसा ढवळ्यासुद्धा तिथं कोयत्याचा वापर केला जातो, हाणमार त्या ठिकाणी केली जाते. असं जर या पुण्यामध्ये, जे पूर्वी कधीही होत नव्हतं, असं जर इथं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असेल आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढत असेल तर हेच म्हणावं लागेल की इथे असणारे CP हे कार्यश्रम नाहीत, फक्त VIP ला चांगली ट्रीटमेंट देणारे लोक आहेत, गरिबाला मात्र हवेवर सोडणारे लोक आहेत. आदिवासी समाजातली ही 14 वर्षाची मुलगी आहे म्हणून कुठेतरी उशीर होतोय. सामान्य परिवारातले, हातावर पोट असणारे परिवारातली ही मुलगी आहे म्हणून कुठेतरी तिथं उशीर होतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आदिवासी समाज आहे, SC आहे, ST आहे, हे सगळे झोपडपट्टीमध्ये राहणार आहेत. ओपन समाजाचे सुद्धा, OBC समाजाचे सुद्धा लोक
ग्रामीण भागातली इथं येऊन कष्ट करण्यासाठी झोपडपट्टीमध्ये तिथं राहतात आणि मग तिथून जर कोणी आलं तर त्याला दुय्यम वागणूक द्यायची. कोण काय करणार आहे, कोण याच्या पाठीमागे राहणार आहे, आणि जर एखादा चांगल्या गाडीमध्ये आला तर लगेच त्याला चांगली ट्रीटमेंट द्यायची. हा जो भेदभाव आहे गरीब आणि श्रीमंताचा, हा पोलीस स्टेशनपर्यंत आलेला आहे आणि हाच भेदभाव आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे हे प्रकरण दिसताना लहान असलं तरी पोटची मुलगी जाऊन 6 महिने झाले, तिचा अजून आता पत्ता त्याच्यामध्ये नाही आणि त्याला पोलीस प्रशासन सुद्धा 5-5.5 महिने दुर्लक्ष करत असेल तर हे कुठंच पोलीस डिपार्टमेंटला आणि महाराष्ट्राला शोभणारं नाही. पोलिसांकडनं सांगण्यात येतंय की त्यांचं प्रेम प्रकरण होतं, त्यातून ती मुलगी गेली असं पोलीस बघा, प्रेम प्रकरण होतं नव्हतं हा वेगळा विषय. कुठलीही मुलगी जेव्हा 13, 14, 15 वर्षाची असते ती त्या अशा वयामध्ये असते की तिला कुठेतरी मार्गदर्शन केलं पाहिजे, तिला कुठेतरी मदत केली गेली पाहिजे. आता आई काय करते तर कुठेतरी जाऊन हातावर पोट आहे, दिवसाला कुठेतरी पैसे मिळाले तर घर चालते. वडील काय करतात तेच करतात. म्हणजे मजुराची मुलगी कसं तरी तिला ते शिकवत होते. अशा काळामध्ये जेव्हा एखाद्या मुलीवर अशा तिथं कुठेतरी उचलून कुणीतरी घेऊन जातं तेव्हा ठीक आहे, त्या काळामध्ये कशामुळे गेली काय झालं, पण 14 वर्षाची मुलगी, पॉस्कोची केस त्याच्यामध्ये लागू शकते. 21 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे आता पोलिसांकडे हा विषय आला असेल ती कशामुळे गेली याच्यापेक्षा तिला शोधून आणणं हे पोलिसांची जबाबदारी, आणि पोलीस त्या बाबतीतच कुठेतरी कमी पडतात. दादा, खरं तर विधान परिषदेत चित्र बघितलं असेल तुम्ही, महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस बाहेर आली. त्या बिलातलं वादळ होतं का खरंच काही या निषेधाला समोर आलं, त्यामध्ये काही तथ्य वाटतं? कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा किती समुद्रासारखा मोठा असला तरी भाजपली त्यांना पेल्यामध्येच ठेवलेला आहे. मग तिथं कुठे दगड टाकला की तेवढंच ते हलतात, इलेक्शन आलं की हलतात, नाराज होतात, आणि इलेक्शन संपलं की जसं आहे जसे ते चांगलं चाललंय, पैसे येत आहेत, भ्रष्टाचार चाललाय, कुठं हे होते ते होते. त्यामुळे जे काय आहे पेल्यातच यांना ठेवलेलं आहे, ते सुद्धा 29 पर्यंत, आणि त्यानंतर पायाली लाथ दिली झाली या दोन्ही पेल्याला, आणि तिथं भाजपचेच तिथं उमेदवारी सगळं 288 ठिकाणी होईल आणि या लोकांना बाजूला सारलं जाईल. याच्यातले 40 आमदार हे मात्र भाजप त्यांच्यात घेईल आणि इलेक्शन लढतील अशी भूमिका, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला जाणवतं. पुणे विधान परिषदेतून श्रीकांत पाटलांनी माघार घेण्याचं काय कारण आहे? तर शेवटी पुढून जेव्हा पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात केला जात असेल आणि लोकात चर्चा असेल 60 ते 70 कोटी रुपये फक्त तिकीट मिळण्यासाठी जर खर्च केले असेल आणि उद्या जाऊन अजून 50-60 कोटी रुपये खर्च करणार असतील तर कधी कधी जो उमेदवार असतो, जो सामान्य परिवारातला असतो, ते आकडे बघूनच तिथं कुठेतरी घाबरतो. आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अपक्ष उभा राहिलेला जो व्यक्ती असतो तो कदाचित उद्या जाऊन त्याला पाठिंबा दिला तर आपला फायदा जास्त होऊ शकतो. अशा परिस्थितीमुळे काही लोक माघार घेतात आणि काही लोक पार्टीली सांगितल्यानंतर फक्त पुढच्या उमेदवाराला आपल्याला म्हणजे अपक्ष उमेदवाराला ताकद दिली तर निवडून येतो, अशामुळे माघार घेतात. आजची ही परिस्थिती पैशाचा खेळ आणि तो कोटीत गेलेला आहे. आणि तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकल बॉडीतून निवडून आलेले जे काही लोक आहेत ते सगळे मतदार ठरणार आहेत. आणि मग लोकांना माहिती आहे 70% मतदार हे कुठेतरी महायुतीच्या बाजूले आहे, 30% फक्त महाविकास आघाडीच्या बाजूले, आणि हे वास्तव माहिती असल्यामुळे सुद्धा काही लोकांनी माघार घेतली. कर्जाची परतफेड करण्यासाठी म्हणून उमेदवारी दिली अशी प्रचंड चर्चा चालली. आता तुम्ही बघितलं असेल विक्रम काकडेंना. काकडेंच्या संदर्भामध्ये त्यांनी 10 कोटी कर्ज दिलंय असं जय पवारांना कर्ज दिलं. आम्ही जेव्हा कोणाला कर्ज मागतो तेव्हा कुणी व्यक्ती आम्हाला कर्ज दुर्दैवाने त्या ठिकाणी देत नाही. आम्हाला बँकेकडे जावं लागतं आणि बँकेचंच लोन तिथं घ्यावं लागतं. अशा पद्धतीने एखाद मोठा व्यावसायिक एखाद्या युवा व्यक्तीला 10 कोटीचं लोन देऊ शकतो हे आजच नवीन त्या ठिकाणी मला कळालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोन देऊन म्हणजे एकतर का दिलं, कसं दिलं, कोणामुळे दिलं, लोनमुळेच ही उमेदवारी दिली गेली का काय झालं, हे खरं तर अजितदादांच्या आजच्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला विचारावं लागेल. पण हे सगळं बघितल्यानंतर आम्ही खरंच थक्क झालो की एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खरं दिला जातो का. आणि मला असं कळतं की फक्त जयलाच तो पैसा दिला असं नाही, असे बरेच लोक आहेत ज्यांना तिथं 1 कोटी 2 कोटी 1.5 कोटी असं काकडेंनी त्या ठिकाणी पैसा वाटलेला आहे. एवढा पैसा त्याकडे असेल आणि जो अशा पद्धतीने लोन देऊन वाटत असेल तर एक बँकच चालवते असं म्हणावं लागेल. मग इलेक्शनमध्ये तर उत्तमच पैशाचं करेल. खरं तर कॉक्रोच पार्टीची मोठी चर्चा चालली आहे. 6 तारखेला अनेक जण पाठिंबा देत आहेत. तुमचं काय मत आहे, तुम्ही जाणार आहात का ते? कॉक्रोच पार्टीला म्हणजे एकतर ते सोशल मीडिया आउटफिट एक ग्रुप आहे, त्यांना राजकीय दृष्टिकोनातून पाठिंबा देण्याची काही जरूरत नाही असं मला वाटतं. पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला हातात, नीटची परीक्षा, CBSEची परीक्षा, त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार,
तो मुद्दा मात्र त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आज सकाळीच आपण सगळ्यांनी बातमी ऐकली असेल की नागपूरमध्ये एका मुलीली हा जो ताण आलेला आहे तिच्यावर, कारण का आईवडिलांनी कष्ट करून, शेतकऱ्याची मुलगी आहे, तिथं पैसे गोळा केले, कसं तरी दिली, अभ्यास केला, फी दिली आणि मग आत्ता परीक्षा द्यायची की हा परीक्षामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो ताण तिच्यावर असल्यामुळे तिने पत्र लिहून आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने युवा, ते सुद्धा 24 लाख विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर नफेखोरी होत असेल, पैसा खाल्ला जात असेल, CBSEच्या बाबतीत तेच झालं असेल आणि पुरावे झाकण्यासाठी जर ऑफिसलाच आग लावली जात असेल, तर जे धर्मेंद्र प्रधान जे या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांना घरी बसावंच लागेल. आणि ते जर बसले नाही तर त्यांना बसवलं नाही तर लोकच असं काहीतरी करतील जे 6 तारखेला आपल्या सगळ्यांना दिसेल की त्यांना काही पर्याय राहणार नाही, पण घरीच बसावं लागेल. शरद पवार गटाने श्रीकांत पाटलांची उमेदवारी माघार घेऊन काँग्रेसची फसवणूक, महाविकास आघाडीची फसवणूक केली. बघा आता प्रशांत जगताप काय बोलतात, कसं बोलतात, मग त्याच्यात मग आपल्याला अहिल्यानगरमध्ये काय झालं हे सुद्धा बघावं लागेल, सोलापूरमध्ये काय झालं हे तिथं बघावं लागेल. आता द्यायचं म्हणून स्टेटमेंट देण्यापेक्षा आता हा विषय काय जिल्हा अध्यक्ष नाही तर शहर अध्यक्ष निर्णय घेत नसतो, हा विषय नेते घेत असतात. त्यामुळे त्यांनी कुठेतरी एखादं उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांकडून एखादं स्टेटमेंट आलं तर मग आम्ही याच्यावर बोलू शकतो. लोकल लेवलला एखादं काही गडबडीने भावनिक होऊन स्टेटमेंट दिलं असेल तर त्याच्यावर मी वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. प्रशांत जगताप अलीकडे थोडं खूप भावनिक होत आहेत असं वाटतं. म्हणजे आपल्या पक्षातून असल्यापासून तिकडे गेले जातात, ते खूप भावनिक होऊन अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्याकडून होतात. हे बघा, सगळेच वक्तव्य त्यांची चुकतात असं मी म्हणणार नाही, पण काही वेळेस राजकारणामध्ये काम करत असताना खूप भावनिक सुद्धा होऊन चालत नाही. कधी कधी आपल्याला आक्रमक पण व्हावं लागतं, कधी कधी समजून पण घ्यावं लागतं, कधी कधी भावनिक पण व्हावं लागतं. पण एक मात्र खरं आहे, जर भावनिक व्हायचंच असेल तर गरिबांबद्दल भावनिक होणं फार महत्त्वाचं आहे. राहिला प्रश्न राजकारणाचा, तिथं सातत्याने फक्त भावनिक होऊन चालत नसतं, तिथं आक्रमक, भावनिक नाहीतर राजकीय दृष्टिकोनातून कधी कधी आपल्याला कडक पण त्या ठिकाणी वागावं लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.